नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग 8वा विषय सामान्य विज्ञान घटक मानवनिर्मित पदार्थ याविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या घरात किंवा शाळेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू पाहायला मिळतात, बरोबर? ऋतिक, मला तुझ्या घरी असलेल्या काही वस्तूंची नावे सांग. अच्छा, अगदी बरोबर, खूप छान. प्रफुल्ल, तू सांग. अच्छा, बसा खाली. खूप छान, खूप छान उत्तरे दिली. तर या पदार्थांपैकी काही पदार्थ म्हणजे हे प्रत्येक वस्तू हे कोणत्या ना कोणत्या पदार्थांपासून बनलेले असतात. जसे की आपण आपल्या शाळेत बघतो, फळा, खडू, पंखा, या भिंतीतल्या खिडक्या, दरवाजा आहे ना, खुर्ची, म्हणजे हे प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या पदार्थांपासून बनलेली असते. तर यामध्ये लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू अशा अनेक प्रकारच्या पदार्थांपासून या वस्तू बनलेल्या असतात. यापैकी काही वस्तू ह्या मानवाने तयार केलेल्या असतात आणि काही वस्तू ह्या निसर्गनिर्मित आपल्याला आढळतात. त्यापैकी लाकूड, खडक, खनिजे, पाणी यासारखे जे पदार्थ आहेत हे आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून या पदार्थांना आपण निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतो. आणि मानवनिर्मित पदार्थ म्हणजे या उपलब्ध असलेल्या निसर्गनिर्मित पदार्थांना आपण प्रयोगशाळेत संशोधन करतो या पदार्थांवर, आणि संशोधन करून त्या संशोधनाचा उपयोग कारखान्यात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी केला जातो. या तयार करण्यात आलेल्या पदार्थांना आपण मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतो. जसे की काच, प्लास्टिक, थर्माकोल, कृत्रिम धागे इत्यादी, म्हणजे हे पदार्थ मानवनिर्मित पदार्थ आहेत, बरोबर? तर मला सांगा, ही काय आहे? ही वस्तू सांग छाया. पाण्याची बॉटल. काय दिसते तुम्हाला? पाण्याची बॉटल. मला कोण सांगेल ही कशापासून बनलेली आहे? कशाची आहे? प्लास्टिकची. छान. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातील ही वस्तू काय आहे? अगदी बरोबर, कंगवा. हा कंगवा सुद्धा कशाचा बनलेला आहे? प्लास्टिकचा, बरोबर. तर आज आपण या मानवनिर्मित पदार्थ हे मानवनिर्मित वस्तू मानवनिर्मित पदार्थांपासून बनलेली आहेत आणि ते सुद्धा प्लास्टिक पासून. तर आज आपण या मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक विषयी माहिती घेणार. प्लास्टिकची व्याख्या अशी केलेली आहे की अकार्यता, गुणधर्म असणारे, व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनलेले, बहुवारिकांपासून बनलेले. सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ. मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. काय केली आहे प्लास्टिकची व्याख्या? आकारेता गुणधर्म असणारे व
सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. म्हणजे प्लास्टिक हा पदार्थ, हे पदार्थ मानवनिर्मित आहे, म्हणजेच मानवाने बनवलेले आहेत आणि हे प्लास्टिक मध्ये आकारता नावाचा गुणधर्म असतो. आकारता म्हणजे ज्या पदार्थाला कोणताही आकार किंवा कशाचाही आकार देता येतो, म्हणजेच आकारता गुणधर्म व सेंद्रिय बहुवारिकांपासून, मीन्स याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक पॉलिमर्स असे म्हणतो. एक्झाम्पल, उदाहरणार्थ सेल्युलोज, वनस्पतींपासून मध्ये असलेले सेल्युलोज हे सेंद्रिय बहुवारिक असते. तर प्लास्टिक म्हणजे काय? आकारता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. मग काही प्लास्टिकची रचना ही एकसारखी नसते. काहींची रचना रेखीव असते तर काहींची चक्राकार असते. जसे की या कंगव्याची जी रचना तुम्हाला दिसते, हे प्लास्टिक आहे, हे रेखीव प्रकारचे बनलेले आहे. तर या प्लास्टिकचा जो आकार आहे तो हा गोलाकार आहे, बरोबर. तर प्लास्टिकची रचना ही एकसारखी नसते. काही प्लास्टिक रेखीव असतात तर काही चक्राकार असतात. तसेच या प्लास्टिकवर उष्णतेचा परिणाम होतो आणि या उष्णतेच्याच परिणामावर प्लास्टिकचे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे आताच आपण म्हटलं की प्लास्टिकमध्ये आकारता गुणधर्म असतो, म्हणजे आपण हवा तसा आकार प्लास्टिकला देऊ शकतो. म्हणजेच आणि आकार देण्यासाठी कशाची गरज असते? उष्णताची. तर उष्णतेवरून या प्लास्टिकचे दोन प्रकार पडलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक असे म्हणतात. मराठीमध्ये याला उष्मामृदू असे म्हणतात. उष्मामृदू प्लास्टिक म्हणजे उदाहरणार्थ थर्मोप्लास्टिक, उष्मामृदू प्लास्टिकचे उदाहरण म्हणजे पॉलिथिन, पीव्हीसी, तसेच खेळणी, कंगवा है ना. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरात बऱ्याच वस्तू आहेत की ज्या थर्मोप्लास्टिक पासून बनलेले असतात. म्हणजेच हे उष्णतेला मृदू असतात, त्यांना हवा तसा आकार देता येतो. त्यानंतर प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी आजकाल आपण रोजच्या वापरामध्ये किंवा दैनंदिन वापरामध्ये आपण त्याचा वापर करतो. तर हे सर्व कोणत्या प्लास्टिक पासून बनतात? तर थर्मोप्लास्टिक म्हणजे उष्णमृदू पासून बनतात. आणि थर्मोप्लास्टिक म्हणजे या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो. तसेच दुसरे प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक यालाच उष्मादृढ असे म्हणतात. उष्मादृढ या प्लास्टिकला उष्णता दिल्यास
आपल्याला असे आढळून येते की या प्लास्टिकला एखाद्या साच्यात आपण जर उष्णता देऊन टाकले तर त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि पुन्हा जर आपण त्याला उष्णता दिली त्या बनलेल्या वस्तूला तर त्या वस्तूला आपण त्या साच्यामध्ये बसवून दुसरे आकार देऊ शकतो, पण आधीचा आकार हा पूर्णपणे नष्ट होतो, म्हणजे पूर्णपणे हा वितळला जातो, म्हणून दुसरा आकार देता येत नाही। म्हणून या प्लास्टिकला थर्मोसेटिंग म्हणजे उष्मादृढ प्लास्टिक असे म्हणतात। उदाहरणार्थ अनेक विद्युत उपकरणांमध्ये थर्मोसेटिंग प्लास्टिकचे आपण वस्तू वापरतो, जसे की आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या कुकरचे हँडलचे आवरण, उदाहरणार्थ कुकरचे हँडल, बरोबर। कुकरचे जे हँडल असते त्या हँडलला एका साच्यात, त्या प्लास्टिकला एका साच्यात बसवून उष्णता देऊन त्या आकाराचे हँडल तयार केले जाते, म्हणजे त्याला पुन्हा आकार देण्यासाठी पूर्णपणे उष्णता देऊन वितळविल्या जाते, म्हणजे दुसरा थोडी उष्णता देऊन त्याला दुसरा आकार देता येत नाही। साचा जो आकार त्या वस्तूला मिळाला तो आकार परमनंट होऊन जातो, म्हणून याला थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतात, उष्मादृढ प्लास्टिक। यानंतर या प्लास्टिकचे काही गुणधर्म आहेत ते बघूया। प्लास्टिकची व्याख्या बघितली आपण। प्लास्टिकचे प्रकार दोन, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक। प्लास्टिकचे गुणधर्म आहेत, प्लास्टिकचे गुणधर्म असे सांगितले की प्लास्टिक गंजत नाही, प्लास्टिक गंजत नाही। आपण बघतो जर प्लास्टिकची वस्तू कितीही उष्णतेमध्ये तापमानात आपण ठेवल्यास किंवा बाहेर ठेवल्यास, पाण्यात ठेवल्यास ती गंजत नाही, तर त्यावर बाहेरील वातावरणाचा कोणताही परिणाम दिसून येत नाही। त्यानंतर प्लास्टिकचे विघटन सुद्धा होत नाही। कितीही काळापर्यंत जर आपण एखाद्या प्लास्टिकच्या वस्तूला किंवा पॉलिथिनला जर आपण बाहेर ठेवले तर त्यावर वातावरणाचा कोणताही परिणाम न होता ते प्लास्टिकचे विघटन होत नाही। त्यानंतर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस याचा कोणताही परिणाम सहजासहजी या प्लास्टिकवर होताना दिसून येत नाही। त्यापासून कोणत्याही रंगाच्या यापासून प्लास्टिक पासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात, आपल्याला दिसते। प्लास्टिकची वस्तू ही निरनिराळ्या रंगाची असतात, प्लास्टिकचे कोणत्याही रंगाची वस्तू बनवता येतात, बरोबर। त्यानंतर प्लास्टिकला कोणता गुणधर्म असतो? आकारता, हवा तसा आकार देता येतो, आणि या आकारता गुणधर्मामुळे या प्लास्टिक पासून बनवलेल्या पदार्थांना, वस्तूंना आपण हवा तसा आकार देता येतो, हा सुद्धा प्लास्टिकचा एक गुणधर्म आहे। तसेच उष्णता आणि विद्युतचा हा दुर्वाहक आहे। उष्णता व विद्युत यांचा दुर्वाहक म्हणजेच दुर्वाहक म्हणजेच प्लास्टिक मधून उष्णता किंवा विद्युतचे वहन होत नाही, म्हणजेच प्लास्टिक मधला हा गुणधर्म आहे की तो उष्णता व विद्युत यांचा दुर्वाहक आहे। तसेच प्लास्टिक हे वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे असते।
बघतो ना आपण, पाण्याची बॉटल, कंगवा, खुर्ची, प्लास्टिकची खुर्ची, प्लास्टिकचे कोणतेही जर आपण वस्तू बघितले तर ते वजनाने हलके असतात, म्हणून ते कोणत्याही ठिकाणी इतर ठिकाणी नेण्यास सोयीचे जाते. वजनाने हलके. हे झाले प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही, प्लास्टिकचे विघटन होत नाही, कोणत्याही रंगाची वस्तू बनवता येते. प्लास्टिक हे उष्णता, विद्युत यांचा दुर्वाहक आहे. तसेच वजनाने हलके असल्यामुळे प्लास्टिकची वस्तू आपण कोणत्याही ठिकाणी नेणे सोयीचे जाते. प्लास्टिकचे प्रकार आपण बघितले, 2 प्रकार. त्या प्लास्टिकच्या प्रकारांचे आपण उपयोग बघू. 2 प्रकारचे प्लास्टिक आपण बघितले, प्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. उष्मा मृदू आणि उष्मा दृढ. तर थर्मोप्लास्टिक पहिलं आहे. थर्मोप्लास्टिक थर्मोप्लास्टिकमध्ये पॉलीविनाइल क्लोराइड नावाचा जो पदार्थ आहे, तो पदार्थ बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड आणि खेळणी इत्यादी साहित्यांमध्ये पॉलीविलीन PVC या प्लास्टिकचा उपयोग होतो. त्यानंतर पॉलिस्टिरीन, पॉलिस्टायरीन, पॉलिस्टायरीनचा उपयोग रेफ्रिजरेटर, आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या फ्रीज म्हणजेच रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांमध्ये उष्मारोधकचे भाग, तसेच यंत्राचे जे गिअर असतात त्यामध्ये, खेळणीमध्ये, वस्तूंची संरक्षक आवरणे इत्यादी मध्ये पॉलिस्टायरीन हे थर्मोप्लास्टिक वापरले जातात. त्यानंतर पॉलीइथिलीन, पॉलीइथिलीन या थर्मोप्लास्टिकचा उपयोग दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, तसेच मऊ गार्डन पाईप इत्यादींमध्ये पॉलिस्टिरीन हे थर्मोप्लास्टिक वापरले जातात. त्यानंतर आहे पॉलीप्रोपिलीन, पॉलीप्रोपिलीन या थर्मोप्लास्टिकचा उपयोग लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग तयार करण्यासाठी वापरले जाते. तसेच दोरखंड, चटया, तसेच प्रयोगशाळेतील जे उपकरण असतात त्या उपकरणांमध्ये पॉलीप्रोपिलीन हे थर्मोप्लास्टिक वापरले जातात. दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग प्लास्टिक यामध्ये बॅकेलाइट, नावाचे थर्मोसेटिंग प्लास्टिक हे रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, तसेच कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी बनवण्यासाठी बॅकेलाइट या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मेलेनाइन, हे थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग कपबश्या, प्लेट, ट्रे यांसारख्या गृहोपयोगी वस्तू, विमानाच्या इंजिनचे काही भाग,
विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादींमध्ये मेलिनाईन थर्मोसेटिंग प्लास्टिकचे उपयोग केल्या जातात. त्यानंतर आहे पॉलीयुरेथेन. पॉलीयुरेथेन हे सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर व वाहनांच्या सीट्समध्ये या पॉलीयुरेथेन थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे पॉलिस्टर. पॉलिस्टर या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग तंतुकाच बनवण्यासाठी तसेच लेझर प्रिंटर्सचे टोनर्स तसेच कापड उद्योगमध्ये पॉलिस्टर या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे आज आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक याविषयी सविस्तर माहिती बघितली. प्लास्टिकचे प्रकार तसेच प्लास्टिकचे गुणधर्म आणि या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लास्टिक आहेत यांचा उपयोग कुठे कसा केला जातो याविषयी सविस्तर माहिती आपण आज बघितली. यानंतरचा भाग आपण पुढील तासिकेत पाहू. धन्यवाद.